तर चला मग सुरू करूया. तर मी काल तुम्हाला हे शिकवलं की कॉम्प्रिहेन्शन कसं इम्प्रूव्ह करायचं. काहीतरी वाचायचं, त्याला चंक्समध्ये ब्रेक करायचं, प्रत्येक चंकचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग ते चंक तसेच समजून उमजून पुन्हा जोडून बोलायचं, नाही का? हो सर. तर कालच्या आर्टिकलमधला एखादा सेंटेन्स घेऊया आता, हा पॉइंट समजवण्यासाठी. सो लेट मी सी. अच्छा, काल ग्रुपमध्ये मी शेअर नाही केला होता वाटतं, नाही का? मी चॅटमध्ये शेअर केला होता. हा का? ग्रुपमध्ये पण होतं सर. ग्रुपमध्ये शेअर दुसरा होता. नाही, ग्रुपमध्ये नाही शेअर केलं होतं ना मी. केलं होतं का? नाही सर, हो तो माय नेबर होता, दुसरा होता. कालचा नाही शेअर केला तुम्ही. अर्जुनवाला, नाही का? अमेज ट्रेन. ओके, एक सिंपल सेंटेन्स इथे दिला आहे. अर्जुन चेक्ड हिज वॉच मेनी टाइम्स. कसे आहेत चंक्स बनले? कोण? अर्जुन काय केलं? चेक. काय चेक केलं? हिज वॉच. कितीदा? मेनी टाइम्स. तर असे बनतात हे चंक्स, बरोबर? राईट. कोण? अर्जुन काय केलं? चेक केलं. काय चेक केलं? हिज वॉच. किती वेळा? मेनी टाइम्स. बरोबर? बरोबर की नाही? रिस्पॉन्ड करा प्लीज. हो सर. सर. हम्म. मग तुम्हाला प्रत्येक चंकचा इंडिव्हिज्युअली अर्थ समजला पाहिजे. अर्जुन म्हणजे अर्जुन, चेक्ड म्हणजे चेक केलं, पास्ट आहे हा. हिज वॉच म्हणजे त्याची वॉच, म्हणजे त्याची घडी. मेनी टाइम्स म्हणजे खूपदा, खूप. बऱ्याचदा, अनेकदा. राईट. मग प्रत्येक चंक रियुजेबल आहे. जसं उदाहरणार्थ हा चंक तुम्ही दुसऱ्या वाक्यातही वापरू शकता. म्हणजे म्हणण्याचा अर्थ, जर तुम्हाला म्हणायचं असेल मी तुला खूपदा कॉल केला, तर तुम्हाला हा अनेकदा, मी तुला अनेकदा कॉल केला, हा चंक तिथे पण जोडता येईल. मी म्हणजे आय, कॉल केलं म्हणजे कॉल्ड, यू म्हणजे तुला, आणि अनेकदा म्हणजे मेनी टाइम्स. मेनी टाइम्स. तर मग असं लिहून ठेवायचं. आता तुमच्यापैकी काही लोकांना हे ऑलरेडी माहीत असेल, ज्यांना माहीत नाही आहे, ज्यांनी वापरला नाही कधी, ज्यांच्यासाठी नवीन आहे गोष्ट, आपल्या नोटबुकमध्ये असं लिहून ठेवायचं, मेनी टाइम्स. मेनी टाइम्स म्हणजे एकदा. अनेकदा, असं लिहून ठेवायचं. ठीक आहे. आणि मग याला रिपीट करायचं असं, नजरेसमोरून हटवून. आता माझ्याही नजरेसमोर नाही आहे. स्वतःला विचारायचं, कोण? अर्जुन काय केलं? चेक्ड. काय चेक केली? घडी. घडी नाही, त्याची घडी. हिज वॉच. हिज वॉच. कितीदा? अरे बापरे, किती जोरात फोन वाजला. कान जातील की माझे. कितीदा चेक केली? मेनी टाइम्स. मेनी टाइम्स. तर मग वाक्य काय? अर्जुन चेक्ड हिज वॉच मेनी टाइम्स. बरोबर? हो सर. आता शीतल इज न्यू, शी डझंट नो. पण या वाक्याला आपण मॅनिप्युलेट करू शकतो. म्हणजे या ओरिजिनल वाक्याला थोडंसं आपण आपल्या गरजेनुसार बदलू पण शकतो आणि त्यातून एक नवीन वाक्य बनवू शकतो. बरोबर? म्हणजे या वाक्याचा आधार घेऊन आपण हे म्हणू शकतो की मी त्याचा नंबर खूपदा चेक केला. कसं म्हणायचं मग मयुरी? मी त्याचा नंबर खूपदा चेक केला. आय चेक हिज नंबर मेनी टाइम्स. करेक्ट. तर काय मॅनिप्युलेशन केलं आपण? अर्जुनच्या ऐवजी आपण आय म्हटलं. बरोबर? भावेश, मी नंतर कॉल करते, क्लास सुरू होईल. हो हो, नंतर कॉल करते म्हणा, क्लास सुरू आहे म्हणा आता. बरोबर बरोबर. तर अर्जुनच्या ऐवजी आय
आणि इथे वॉचच्या ऐवजी येणार हिज कॉल. नंबर. बरोबर. तर मग हा बनला आपला नवीन वाक्य. काय बनला नवीन वाक्य? आय चेक्ड हिज नंबर मेनी मेनी टाइम्स. टाइम्स. आय चेक्ड हिज नंबर मेनी टाइम्स. राईट. दीपा, आपल्याला म्हणायचं आहे तिने माझी पर्स अनेकदा चेक केली. तिने माझी पर्स अनेकदा चेक केली. शी हम्म. चेक माय पर्स मेनी टाइम. इथे हिज नंबरच्या ऐवजी येईल माय पर्स. पर्स. तर ह्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे, मी या साईडला लिहितो, लाल पेनने लिहितो. पहिले काहीतरी ऐकायचं किंवा वाचायचं, मग ते समजून घ्यायचं. मी काल या स्टेपवर काम करत होतो. कॉम्प्रिहेन्शन म्हणा किंवा याला अंडरस्टँडिंग किंवा अंडरस्टँड असं म्हणू शकतो. समजलं पाहिजे. यालाच मी काय शब्द वापरला? कालपासून कोणता शब्द वापरत आहे? कॉम्प्रिहेन्शन. मग एकदा ते समजलं की ते तसंच बोलायचा प्रयत्न करायचं. स्पीक. पण मग तुम्ही तसंच न बोलता याला थोडं बदलूनही बोलू शकता. मग इथे आपण ती स्टेप ऍड करतो, ज्या स्टेपचं नाव आहे मॅनिपुलेट. राईट. या स्टेप्सवर तुम्हाला काम करायचं आहे. तर ऑब्व्हियसली आपण तुम्हाला सगळ्यांचा फोकस बोलण्यावर असेल, बरोबर. पण बोलण्याच्या आधी काही स्टेप्स आहेत. बोलण्याच्या आधी ऐकावं लागतं. लिहिण्यात चुकी झाली, इथे रेड लिहिलं आहे मी, मला रीड लिहायचं होतं. करेक्ट करून टाकतो. READ, रीड. तर बोलणं शिकायच्या आधी वाचावं लागतं, ऐकावं लागतं. आणि जे वाचलंय, जे ऐकलंय ते समजलं पाहिजे आपल्याला. समजण्यासाठी मग मी चंकिंग होतोय. एका वाक्याला चंक्स मध्ये तोडायचं. चंक्स मध्ये तोडल्यानं ते वाक्य लवकर समजतं. डू यू अग्री विथ मी वेन आय से जर आपण वाक्य चंक्स मध्ये तोडतो तर लवकर समजतो, राईट? येस सर. हो सर. मग असं होऊ शकतं की एखादा शब्दच तुमच्या म्हणजे वोकॅबच्या बाहेरच आहे, तर मग तो नाही समजणार. मग अशा वेळेस तुम्ही गुगल ट्रान्सलेटरचा वापर करू शकता. सरळ सरळ त्याचं मिनिंग सर्च करू शकता. मग एकदा तो समजला की मग तुम्ही तिसऱ्या स्टेपवर येऊ शकता, विच इज टू स्पीक. पण त्याच्याही आधी समजल्यावर तुम्ही त्याला आपल्या गरजेनुसार थोडंसं बदलूही शकता. आणि त्याला मी कोणता शब्द वापरतोय? मॅनिपुलेट. बरोबर. सो दिस इज अवर हो सर. मेथड. काहीतरी ऐकणे, त्याला समजून घेणे, त्याला थोडंसं बदलून बोलणे. एक तर तसंच बोलणे, नाही तर मग बदलून बोलणे. बरोबर. हो सर. जस्ट सेक. आणखी एखादं वाक्य घेतो, जस्ट फॉर डेमॉन्स्ट्रेशन. आय एम डुईंग दिस स्पेशली फॉर शीतल. इथे आणखी एक वाक्य आहे त्याच्याच समोरचं. ही अराइव्ड ॲट द स्टेशन ॲट 8:45 PM आहे का? AM असेल. AM. फॉन्ट दिसतंय की जास्त छोटी झाली दिसते ना? येस सर प्लीज. हम्म. तर मी 4 तुकडे केले याचे. किती तुकडे केले? चार. पहिला तुकडा आपल्याला सांगतो की कोणाबद्दल बोललं जात आहे. ही म्हणजे तो. काय केलं त्यांनी? ही अराइव्ड. अराइव्ह केलं म्हणजे काय केलं? पोहोचला. पोहोचला. अराइव्ड. V2 पास्ट. बरोबर. मग कुठे पोहोचलं त्याचं उत्तर नेक्स्ट चंक मध्ये दिलंय. कुठे पोहोचलो तो? स्टेशनला. स्टेशन. हा. आणि हा वाक्यच तुम्हाला शिकवतंय की अराईव्ह सोबत जिथे पोहोचलं जातं त्याच्या आधी ऍट लावा लागतं. म्हणजे अराईव्ह ऍट येतं. अराईव्ह ऍट येतं. हे तुम्हाला कोण शिकवतोय? हा वाक्य शिकवतोय. बरोबर. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की ग्रामर वेगळा स्टडी नाही करावा लागत. ग्रामर त्या वाक्यातच असतो. ग्रामर कुठे असतो? वाक्य. तो वाक्यच आपल्याला ग्रामर शिकवतो. वेळेसोबत ऍट लावा लागते
हे तुम्हाला हा वाक्य शिकवत आहे. इतक्या इतक्या वाजता बोलायचं झालं तर ॲट लावायचं. म्हणण्याचा अर्थ, जर हा चंक तुम्हाला समजला असेल की 8:45 जर असं म्हणतात, तर मग 8:15 वाजता कसं म्हणणार तुम्ही? At 8:50 a.m. 9 वाजता कसं म्हणाल? At 9 ॲट 9 AM. दुपारी 12 वाजता कसं म्हणाल? PM. बरोबर आहे ना? मी हो पुन्हा एकदा रिपीट करेन, स्पेशली फॉर शीतल. मी ग्रामर वेगळा शिकवत नसतो. मी ओरिजिनल इंग्लिश इनपुट तुम्हाला देत असतो आणि तुम्हाला घ्यायला लावत असतो तुमच्या वेळेत. त्या इंग्लिश किंवा इनपुट म्हणजे वाक्यच राहतील ना शेवटी. आपण वाचू किंवा ऐकू तर काय ऐकू, शेवटी वाक्यच ऐकणार आहोत, नाही का? Yes. जर तुम्ही चांगल्या ऑथेंटिक सोर्समधून काहीतरी ऐकाल तर ते ग्रामॅटिकली करेक्ट असणार आहे. आणि ती ग्रामॅटिकली करेक्ट वाक्यच जर तुम्ही समजून उमजून वापरायला शिकाल, तर ग्रामर त्याच्यामध्ये आपोआपच येईल, इन्क्लूड होईल. तो तुम्हाला वेगळा ओढून शिकावा लागणार नाही, त्याला सेपरेट स्टडी त्याची करावं लागणार नाही. ठीक आहे? ग्रामर त्या वाक्यात असतं आणि आपण त्याच वाक्यावरून आपले वाक्य बनवतो, म्हणून आपल्याला वेगळं ग्रामर स्टडी करावं लागत नाही. उदाहरणार्थ शीतल, याच वाक्याचा आधार घेऊन मी वेगळं ग्रामर न शिकता हे इझिली म्हणू शकतो की मी क्लासला 9 वाजता, सकाळी 9 वाजता पोहोचलो. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल दीपा? मी क्लासला सकाळी 9 वाजता पोहोचलो. आय मला हिच्या जागी आय म्हणावं लागेल. पोहोचलो आहे म्हणून अराईव्ह तसंच ठेवा लागेल. ॲट तसंच ठेवा लागेल. तसंच ठेवा लागेल. स्टेशनच्या क्लास ऐवजी मी काय म्हणेन? क्लास. क्लास Class. ॲट मी तसंच ठेवेन. 8:45च्या जागी म्हणेन मी 9 आणि AM सुद्धा मी तसंच ठेवेन. म्हणजे शीतल, आपल्याला या ओरिजिनल वाक्याला लेफ्ट टू राईट फॉलो करावं लागतं आणि काय सेम ठेवायचं आणि काय बदलवायचं हे समजून घ्यावं लागतं. ठीक आहे? तर जे सेम ठेवायचं ते सेम राहील, जे बदलायचं ते बदलेल आपल्या गरजेनुसार, नाही का? मग आता नवीन वाक्य काय बनला? आय अराइव्ड ॲट द क्लास ॲट 9 AM. हा वाक्य सुद्धा ग्रामॅटिकली करेक्ट आहे. पण हा ग्रामॅटिकली करेक्ट वाक्य बनवण्यासाठी आपण ग्रामर स्टडी केला का? नाही. नाही. आपल्याकडे ग्रामर ऑलरेडी होता ओरिजिनल वाक्यामध्ये. आपण त्याला मॅनिप्युलेट करून नवीन वाक्य बनवला आणि अशाच प्रकारे आपण ग्रामर न शिकता एक ग्रामॅटिकली करेक्ट वाक्य बनवलं. नाउ प्लीज टेल मी शीतल, डिड यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट? Yes, sir. व्हेरी गुड. ओरिजिनल वाक्य ऐकणे, त्याला समजून घेणे, गरज असल्यास त्याला मॅनिप्युलेट करणे आणि मग बोलणे, ही आपली पद्धत आहे. ठीक आहे? त्याच्यातली पहिली स्टेप हं. असते ऐकणे किंवा वाचणे. त्याला आम्ही म्हणतो इनपुट. काय म्हणतो मी त्याला? input. हां. इनपुट येईल त्याच्यानंतरच आउटपुट येईल. बरोबर? मी नेहमी असं सांगत असतो की जे तुमच्या डोक्यात नाही ते तुमच्या तोंडात कधी येणार नाही. ठीक आहे? भाषा बाहेरून आतमध्ये येत असते. भाषा आपल्या ब्रेनमध्ये जनरेट होत नसते. हां, त्याचे कॉम्बिनेशन्स करता येतात. पण भाषा म्हणा किंवा इन्फॉर्मेशन म्हणा, ही बाहेरून आत जात असते. बरोबर आहे ना शीतल? तुम्ही जेव्हा छोटेसे बेबी असाल, तेव्हा तुमची ही जी पाटी होती डोक्यातली, ती पूर्ण कोरी होती. भाषा नव्हती तुमच्याकडे, बरोबर? हळूहळू तुमच्या सराउंडिंगमधून तुम्ही भाषा अवगत करायला चालू केलं, बरोबर? हं. सो द लँग्वेज हॅज टू कम फ्रॉम आउटसाइड. आणि ती कशी येते? इनपुटने. इनपुट म्हणजे काहीतरी वाचणं, काहीतरी ऐकणं. राईट? जे तुम्ही कधी ऐकलं नाही ते तुम्ही कधीच बोलू शकणार नाही. बरोबर बोलतोय का? डज दिस सेंटेन्स मेक एनी सेन्स? जे तुम्ही कधी ऐकलं नाही ते तुम्ही कधीच बोलू शकणार नाही. ठीक आहे? नाही सर. रीड केलेलं बोलू शकतो ना. हा, म्हणजे इनपुट म्हणतो मी. जेव्हा मी म्हणतो ऐकलं, हं. त्याच्यात वाचलंही आलं, नाही का? बरोबर? जस्ट अ सेक. माझी इंग्लिशची पाटी कोरच आहे सगळी. सगळे तसेच आहेत म्हणून क्लास लावलेली. माझी जरा जास्तच हे वाटते. काय झालं? मला असं वाटतं की युट्यूबला पण जाते. आपण नंतर कॉल करू. काय झालं? काय डिस्कस करता तुम्ही लोक? काय नाही सर. नाही, सांगा ना मला. याची संबंधित काय आहे?
नाही सर. न- अच्छा, तर माझी गोष्ट तुम्हाला पटत नाही असं आहे? नाही पटते सर. नाही सर. बिलकुल ऍग्री नाही पटत? करत आहोत त्या गोष्टीला आम्ही दोघी. नाही, शीतल तर म्हणता नाही सर, बिलकुल नाही पटत. पटत नाही या गोष्टीला ऍग्री नाही करत. अच्छा अच्छा. जेव्हा मी म्हणतो ऐकणं, त्याच्यात वाचणं आलं, कारण की मी इनपुट बद्दल बोलतोय, नाही का? म्हणण्याचा अर्थ ते तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे बाहेरून आतमध्ये, तर ते वाचून जात असेल तर ठीक आहे, वाचून जाईल किंवा ऐकून जाईल, नाही का? तर इट हॅज टू कम हिअर फर्स्ट अँड देन इट कॅन कम आउट. बरोबर? हम्म. हम्म. तर जे तुम्ही ऐकलं नाही किंवा वाचलं नाही ते तुम्ही बोलू शकत नाही, राईट? तरी सगळी फिलॉसॉफी आय एम रिपीटिंग फॉर शीतल, दिस इज आवर कोर फिलॉसॉफी, राईट? की इनपुट गरजेचं असतं, जेवढं जास्त इनपुट तुलनात्मकरित्या तेवढं जास्त आउटपुट, राईट? आणि मी एक उदाहरण नेहमी देतो, तोही उदाहरण आता देऊन टाकतो पटकन. एक टाकीचं उदाहरण देतो मी, राईट? बाकी लोकांना माहीत असेल. सो आय ऑलवेज गिव्ह एन एक्झाम्पल लाईक दिस, की एक पाण्याची टाकी आहे सपोज, तिला एक असं नळ लागलेला आहे खाली. काय झालं पेनला माझ्या? नाही, त्या नळाला अशी तोटी आहे, आणि त्या नळातून पाणी तुम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहे तोटी चालू करून, टॅप चालू करून, पण तुम्हाला लक्षात येतं की नळाला पाणीच येत नाही. तर जर नळाला पाणी येत नसेल तर मग मी म्हणेन सगळ्यात पहिले टाकीत पाणी आहे की नाही बघा, नाही का? आणि मग तुम्ही टाकी खोलून बघता तर तुम्हाला लक्षात येतं की टाकी तर पूर्ण खालीच आहे, नाही का? तर टाकीत जर पाणी नसेल तर नळाला पाणी ऑब्व्हियसली नाही येणार. तर ही टाकी म्हणजे तुमचा ब्रेन, आणि तो नळ म्हणजे तुमचा तुमचं काय, माउथ, राईट? तर तोंडात शब्द येणार नाही जर ते तुमच्या ब्रेनमध्ये नसतील तर. आणि ब्रेनमध्ये आज जसं की आपण बोललो, पहिलेपासून शब्द नसतात, ते बाहेरून आतमध्ये जात असतात, राईट? म्हणजे साध्या भाषेत ही टाकी पहिले भरावं लागते. टाकीत पाणी नसेल तर पहिले टाकी भरा, आणि त्यालाच मी इनपुट म्हटलं आहे. तर आता ही ब्रेनची टाकी कशी भरली जाते? लिस्निंग, रीडिंगने, राईट? आणि आउटपुट म्हणजे स्पीकिंग, राईट? तर बोलायचं आहे तर लिस्निंग, रीडिंग करावं लागतं. त्याच्यानं टाकी भरते. त्याच्यानं काय होतं शीतल? ब्रेन. हम्म, टाकी भरते, नाही का? राईट. तर आपण मुद्द्यापासून भरकटतोय, मला फक्त रिव्हिजन करवायची होती. तर फर्स्ट फिलॉसॉफी आहे इनपुटची, आणि दुसरी फिलॉसॉफी आहे चंकिंग मेथड. चंकिंग मेथड तुम्हाला हेल्प करते कॉम्प्रेहेन्शनमध्ये. जेव्हा तुम्ही काहीतरी वाचता, म्हणजे इनपुट घेता आणि वाचलेलं तुम्ही चंक्समध्ये ब्रेक करता, तर तुम्हाला ते लवकर समजतं. लवकर समजतं फक्त नाही, ते लक्षातही राहतं लवकर. फक्त लक्षातच राहत नाही, ती रिप्रोड्यूस पण लवकर करता येतं. रिप्रोड्यूस म्हणजे पुन्हा ते रिपीट करता येतं. आणि जर तुम्ही असं वारंवार वारंवार केलं तर भाषा तुम्हाला अवगत होते. अवगत होते म्हणजे ॲक्वायर होते. यू ॲक्वायर द लँग्वेज, अँड दिस इज द वे. तर म्हणून या क्लासमध्ये मी सगळ्यांना डेली इनपुट घेण्याचा टास्क दिला आहे. बरोबर दीपा? हो सर. तर आम्ही खूप मोठा पहाड नाही उचलत आहोत. दिवसाला 1 मिनिट तरी पाहायचा, एक व्हिडिओ पाहायचा, एक शॉर्ट्स व्हिडिओ पाहायचा, हा टास्क घेतलेला आहे. तर शीतल, ही फिलॉसॉफी जर तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये रोज काहीतरी कन्झ्युम करायचं आहे. हा आपला लॉंग टर्म गोल राहील, ठीक आहे? एक गोष्ट लक्षात ठेवायची, लर्निंग ही सतत चालू राहणार, नेहमीच चालू राहणार, लाईफ लॉंग चालू राहणार. ती माझी पण आजही चालू आहे. कोणी कधीच असं म्हणू शकत नाही की मला सगळंच येतं, सगळेच वर्ड येतात, आय नो एव्हरीथिंग ना. आपण नेहमी शिकत जातो, इन्फॉर्मेशन नवीन घेत जातो, आणि आपण ग्रो होत जातो, नाही का? ही एक लाईफ लॉंग प्रोसेस आहे, जीवनभर चालणारी प्रोसेस आहे, नाही का? याचा कधी अंत येणार नाही. कोणीच व्यक्ती असं कधी म्हणू शकणार नाही दॅट आय नो एव्हरीथिंग, राईट? हां, पण फंक्शनल लँग्वेज लवकर येते. फंक्शनल म्हणजे थोडी बहुत वापरापुरती, ठीक आहे? पण होलिस्टिक ग्रोथची जर आपण विचार केला तर ती एक लाईफ लॉंग प्रोसेस आहे, ठीक आहे? सो ऑन दॅट नोट, लेट्स मूव्ह टुवर्ड्स टुडेज अजेंडा.
तर आज मी काय ठरवलं होतं माहिती आहे का? काल ज्या ज्या उणिवा मला लक्षात आला तुमच्यामध्ये, त्यानुसार मी तुम्हाला एक प्रश्न देईन किंवा एक टास्क देईन आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. उदाहरणार्थ, yesterday शीतल couldn't talk about the past properly. So today also, शीतल, I want to ask you the same question. What did you do today? आज तुम्ही काय केलं हे तुम्हाला पुन्हा सांगायचं आहे. ठीक आहे? तर तुम्ही 2 मिनिटं घ्या. हम्म, मला वाटतं जवळपास सगळ्यांनीच मिस्टेक केला, तर हा प्रश्न मी तुम्हाला तिघांनाही विचारतो पटकन. सो आय गिव्ह यू 2 minutes टू थिंक अबाउट व्हॉट यू डिड. शॉर्टमध्ये करायचं, जास्त लिहत बसून का, शॉर्टमध्ये लिहा जर लिहिणार असाल तर. ठीक आहे? तर व्हॉट यू डिड टुडे हा प्रश्न आपण आणखी एकदा रिपीट करूया. ठीक आहे? तो यू हॅव 2 minutes. ठीक आहे. आर यू रेडी? शीतल इज नॉडिंग अ नो. You don't have to think about it thoroughly. Just give it to me. चलो, I'll ask Deepa. Deepa, thinking time is over. कोण आलंय? ठीक आहे, then we'll take मयुरी. मयुरी, माझ्यावरच आलं. आता दीपाला विचारतो, पण दीपाच्या घरी कोणतरी आलं, आता काय करणार? ठीक आहे सर, माझं ते डेली रुटीनच आहे, काल जे सांगितलेलं तेच मी ते रिपीट करते. Go ahead. Today I woke up early morning at 4:30, Hmm. then brushed my teeth and took a bath. Hmm. The finished all household work end from 8 a.m. I went लगा की जैसा Hmm. I went to English class 1 hour and went to office.
हम्म. I attended the office time between 10 to 5 p.m. Then हम्म. went to my steno class 6:30. Then me come back home. मी कम बॅक होम हे काय आहे? सॉरी सर, तिथे काहीतरी होतं, मी विसरलं नाही आहे तिथे 6:30. देन आय हम्म. आय कम आय कम बॅक नाही, आय केम बॅक. आय म्हणजे मी, केम बॅक म्हणजे परत आली. कम बॅक म्हणजे ओके परत सर. येणे होते, पण परत आली म्हणायचं तर त्या कमचा केम करावा लागेल. हो सर. तो आय अटेंडेड वाला सेंटेन्स सांगा बरं काय आहे तो? आय अटेंडेड 1 hour. हो. आय अटेंडेड 1 hour and went to office. आय अटेंडेड 1 hour. मी 1 hour अटेंड केला. तर म्हणजे असं आहे ते, आय वेंट टू इंग्लिश क्लास, अटेंडेड 1 hour and went to office, असं आहे ते पूर्ण सेंटेन्स. आय अटेंडेड द इथे क्लास फॉर 1 hour असं म्हणायचं. तो ऑफिसवाला काय वेंट टू हो, ऑफिस, त्याच्यानंतर काय सेंटेन्स आहे तुमचं? वेंट म्हणजे त्यानंतर मग मी ऑफिसला गेली. हा, त्याच्यानंतरचं सेंटेन्स सांगा मला. द ऑफिस टाइम बिटवीन 10 to 5 p.m. द ऑफिस टाइम बिटवीन क्रियाच नाही या हो वाक्यात. द ऑफिस टाइम वॉज फ्रॉम 10 to 5 असं वाक्य पाहिजे. 10 AM to 5 PM असं पाहिजे. द ऑफिस टाइम वॉज फ्रॉम 10 AM to 5 PM. चंक बाय चंक याचा अर्थ समजून घ्या. चंक समजणं गरजेचं आहे. इकडे लक्ष द्या मयुरी, आणि ज्यांना नसं समजत त्यांनी लक्ष द्या. द ऑफिस टाइम म्हणजे ऑफिसची वेळ. वॉज म्हणजे होती. फ्रॉम म्हणजे पासून. 10 AM म्हणजे 10, सकाळी 10. टू म्हणजे पर्यंत. 5 PM म्हणजे संध्याकाळचे 5. तर ऑफिस टाइम सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजतापर्यंत होती, असा त्याचा अर्थ होतो. तर होती जर म्हणायचं आहे तर वॉज लावणं गरजेचं आहे इथं. हो सर. ठीक आहे, नेक्स्ट पर्सन प्लीज. तुम्ही ते करेक्ट करा मयुरी. ठीक आहे. हो सर. I'll ask you the same question tomorrow as well. Yes, Sheetal, are you ready now? Yes, So tell me, what did you do today? I woke Please. I woke up early in the Hmm. morning. Then after that, I brushed my teeth Hmm. and I drink drink fast काय ते sir? Drank. Drank my a glass of warm water, Hmm. and then I eaten I banana eaten. because I was hungry. After that, I make my breakfast. I made my breakfast, and I did my puja and gone to the school uh, from 7 to 1 p.m. And I came back home at 1 p.m. I did my daily home chores थोडं मागे जा and बरं, आय इटन बनाना पासून. hmm, I made my breakfast. हम्म. I made my breakfast. मग समोर. I did my puja and gone to the school from 7 to 1 p.m. नाही वेंट येणार. Went. Sorry, sir. Went. ठीक आहे. हां, त्याच्या आधीचं वाक्य काय होतं? फ्रॉम वाला, फ्रॉम दिस टू दॅट, काय काय होतं ते? From I did my puja
अटकत का पूजा माझं? हम्म. नाही, शीतलच्या साईडनेच नेटवर्कचा इश्यू आहे. आय डिड माय पूजा. देव I did my puja and went to school हम्म. समोर. from 7 to 1 p.m. हम्म. I after that I came back home at 1 p.m. I did my daily home chores हम्म. and then I talked with my sister and mother, and lastly I seen our आय सीन अवर. हा. YouTube video. ठीक आहे. व्हेरी गुड. दिस वॉज बेटर देन yesterday. बट देर आर स्टिल Sure. मिस्टेक्स. ठीक आहे. Okay. तो यू सेड आय इटन. V2 येतं V2. ईटचा V2 काय होतं? It. एट. इटन Oh, नाही. yes. आय मेक. तुम्ही याचा पास्ट टेन्स कदाचित मेक्ड असं करण्याचा प्रयत्न करता. मेक्ड नाही होत. मेकचा पास्ट टेन्स मेड होतं. मेड. Made. ठीक आहे. आय गॉन Mm. म्हटलं, मग तुम्हाला मयुरीने करेक्ट केलं, तुम्ही वेंट म्हटलं. आय गॉन नाही होत, आय वेंट होतं. बरोबर. Yes. त्याच्या व्यतिरिक्त हा जो वाक्य आहे, आय वेंट टू स्कूल फ्रॉम 7 to 1, मी तुम्हाला लोकांना कालच सांगितलं, तुम्ही 7 ते 1 गेले नाही. तुम्ही 7 वाजता गेले असणार आणि तुम्ही 7 ते 1 स्कूलमध्ये होते. Hmm. 7 ते 1 तुम्ही स्कूलला नाही गेले. बरोबर आहे ना? Mm-hmm. म्हणजे म्हणजे समजून घ्या उदाहरण. जर माझा क्लास 5 ते 6 असेल तर मी जाईन 5 वाजता. आय वेंट टू माय Yes. क्लास ॲट 5 असं म्हणेन. पण मी असं थोडी म्हणेन आय वेंट टू माय क्लास फ्रॉम फ्रॉम 5 to 6. मी असं म्हणेन Hmm. आय वॉज इन माय क्लास फ्रॉम 5 to 6. मी 5 ते 6 क्लासमध्ये होतो. म्हणून तुम्हाला सुद्धा असं म्हणायला पाहिजे, आय वेंट टू स्कूल ॲट 7 अँड आय वॉज ॲट स्कूल फ्रॉम 7 to 1 p.m. फरक Yes. समजतो तुम्हाला? Yes, sir. Yes. आणि इथे शेवटचं आय सीन नाही. सीचा V2 काय होतो? सीन. saw. सॉ. ठीक आहे. सीचा V2 मला काय होतो शीतल? प्रॉब्लेम V2 चा खूप जास्त आहे वाटते. हो, दिसत आहे मला. रोजमर्राच्या 50 ते 100 बेसिक क्रिया आणि त्यांची रूपं माहीत पाहिजेत माणसाला. पण ते पाठांतर नाही करायचे. वाचन आणि ऐकणं चालू करायचं. नॉर्मल वर्ड्स आणि क्रिया आणि त्यांची रूपं दिसतातच. ठीक आहे. क्रियेशिवाय सेंटेन्स बनत नसतो. लक्षात आल्या चुका? Yes, sir. मी तुम्हाला उद्या पुन्हा विचारेन. उद्या हे सुद्धा Okay. करेक्शन्स पाहिजेत मला. ठीक आहे. Yes. हम्म. Yogita, are you present in the class? Yes, sir. Can you open your camera? तुम्ही दिसत नाही आहात मला. 245 योगिता. Yes, sir. तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो क्लासमध्ये? मी काय तुम्ही आज केलं हा प्रश्न विचारलाय. प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. No, sir. तुम्ही देऊ शकता? Yes, sir. ओके, गो अहेड. काय सांगू सर? आज तुम्ही काय आज केलं काय ते सांगा. हम्म. आत्ता या क्लासमध्ये? आज सकाळी उठल्यापासून तुम्ही काय केलं ते सांगायचं आहे. अच्छा. I woke up at 5 a.m. हम्म. 5:22 a.m. and I f- I started yoga. हम्म. Then my daily chores and clean my courtyard and प्लांट वॉटर नाही, planting. वॉटर द प्लांट केलं का तुम्ही? वृक्ष लावले आज? नाही, हम्म. आज मी झाडांना पाणी घातला. तो आय वॉटर्ड द प्लांट्स असं म्हटलं जातं ते. I watered the plant. हम्म. Then I prepared my breakfast and lunch. हम्म. Then pack tiffin bag my son.
For my son. Then I took a bath. Hmm. Okay. I took a bath 8 a.m. at 8 a.m. Then put on my I combed the hair and put on makeup. Hmm. Then went uh, went to my hospital. I went to my hospital. Right. Then my work started 10 at a 10 a.m. Hmm. and finished my work and finished 5 at a 5 p.m. Hmm. Then uh, then I leave uh, English English speaking classes at a 5:30. Then then I went to my mother's house Hmm. and pick up my son and then went my house. Hmm. Went my house नाही, went to my house Back. or Went to my went house. back to my house असं म्हणायचं. घरी परत आले. ठीक आहे. Uh, went to back my house. हम्म. योगिता, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन एका जागी आपला कॅमेरा ठेवायचं आणि प्रॉपरली क्लास अटेंड करायचा. ते तुमचं फेसमध्ये येऊन राहिलं पूर्ण, त्याच्यामुळे ते बरं वाटत नाही. ठीक आहे. तर सगळ्यांना मी सजेशन देईन, यू प्लेस युअर फोन ॲट वन प्लेस प्रॉपरली, जेवढं माझं शरीर दिसतं किंवा नाही का नेक पर्यंत तरी तेवढी फ्रेम ॲडजस्ट करायची आणि प्रॉपरली बसून क्लास अटेंड करायचा. ठीक आहे. तुम्ही जसं ऑफलाईन क्लास अटेंड करता ना, त्याच सिरियसनेसनी त्याच कमिटमेंटनी हा क्लास अटेंड करायचा. ठीक आहे. Okay. देन अँड ओनली देन यू कॅन गेट द बेस्ट आउट ऑफ दिस क्लास. तर ठीक आहे. 50 ते 60% करेक्ट होतं. ॲट अ 5 PM, ॲट अ 6 PM असं तुम्ही म्हणता. हे अचा उच्चार नाही आल्या पाहिजे तिथं. ॲट 5 PM, ॲट 6 PM असं आलं पाहिजे. आय वॉटर्ड Yes. द प्लांट्स बरोबर होतं. आय लिव्ह इंग्लिश स्पीकिंग क्लास, मी इंग्लिश स्पीकिंग क्लास सोडते असा त्याचा अर्थ झाला. मी इंग्लिश स्पीकिंग क्लाससाठी निघते जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर आय लिव्ह नाही येणार. अच्छा. सॉरी, आपण पास्ट बद्दल बोलतोय. मी इंग्लिश क्लाससाठी निघाली, तर निघाली म्हणायचं आहे तर लिव्हचा पास्ट टेन्स लावा लागेल, जो होतो लेफ्ट. आणि लिव्ह फॉर, Left. लिव्ह सोबत नेहमी फॉर येतं. लिव्ह फॉर लावून Left for. त्याच्यानंतर ज्या गोष्टीसाठी तुम्ही निघता ती गोष्ट लावायची असते. जसं आय लिव्ह फॉर माय क्लास, Yes, sir. आय लिव्ह फॉर द ऑफिस, असं Office. सगळ्यांचं कामाचं आहे. तर मग पास्ट Yes, sir. करताना त्याच लिव्हचा V2 होतो. लिव्हचा V2 काय होतं? Left. तर आय लेफ्ट फॉर माय इंग्लिश स्पीकिंग क्लास. मी आज मग माझ्या इंग्लिश स्पीकिंग क्लाससाठी निघाली, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. Yes, sir. बाकी मोस्टली इट वॉज करेक्ट. ठीक आहे. कुठे आवाज येतो? ज्यांच्याकडून आवाज असेल ते म्यूट राहा. ठीक आहे. तर मला 1 मिनिटाचा ब्रेक हवा आहे. यू कॅन टॉक अमॉंग इच अदर, पण काहीतरी कामाचं बोला. ठीक आहे. दिस सेशन इज गेटिंग रेकॉर्डेड. तुम्ही वायफळ बोलाल तर ते मला नंतर दिसेल आणि ही रेकॉर्डिंग नंतर तुमच्यासाठी अवेलेबल सुद्धा असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काहीतरी कामाचं जर डिस्कशन करा. आय विल बी बॅक इन 1 मिनिट. ठीक आहे. Deepa, हा बोला. I have no charging in my phone. I have only 4% charging.
What should I do? You didn't check your phone before the class? Yes, I checked. I saw the reels. Reels नाही. You No, no. Class, you did YouTube not class. notice. You did not notice then. नाही. इंग्लिश मध्ये सांग. I notice right now. I think I start the phone. After that, then our class. Better option for me. Mayuri, speak. ऑल राईट, आय एम बॅक. मला वाटतं सेशन रेकॉर्ड होत आहे म्हटल्यावर तुम्ही काहीच बोलले नसणार, कारण की बोलायचं तुम्हाला वायफळच असेल, नाही No, का? sir. हम्म. No, sir. We talk each other. फुटकी इंग्लिश. We talk. ओके ओके, दॅट्स गुड, दॅट्स गुड, अँड दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड यू टू डू. तुटकी फुटकीचे पण इंग्रजी बोलायची होती एकमेकांसोबत. व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. ओके, तर आता मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे पुढच्या 10 मिनिटात, विच इज कॉल्ड शॅडोईंग. आणि याला आपण जोडणार आहोत त्या टास्कसोबत जो तुम्ही ऑलरेडी करताय, डेली व्हिडिओ बघण्याचा. तर तुम्ही व्हिडिओ तर बघतच आहात, पण त्याच्यासोबत आजपासून तुम्हाला आणखी एक गोष्ट करायची आहे. त्याला शॅडो करायचं आहे आणि काही गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत. कसं? मी पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला पटकन दाखवतो, ठीक आहे? सो लेट मी शेअर माय स्क्रीन फ्रॉम माय फोन. जस्ट अ सेक. सगळे म्यूटवर राहा, स्पेशली जर तुम्हाला तुमच्याकडून आवाज येत असेल तर. स्टे ऑन म्यूट प्लीज. तर इनपुट कन्झ्युम करण्यासाठी बेस्ट रिसोर्स आहे यूट्यूब. त्याच्यापेक्षा दुसरा बेस्ट रिसोर्स कोणता नाही, ठीक आहे? तर इथे मी खूपदा रेफरन्ससाठी कणू आणि रोहित या यूट्यूबर्सचं व्हिडिओ घेतो. शॉर्ट्स व्हिडिओ बघायचे, यांचे शॉर्ट व्हिडिओज ज्यादा पॉप्युलर आहेत. मी ऑलरेडी रेकमेंड केले आहेत आपल्या स्टुडंट्सना, ठीक आहे? कोणता व्हिडिओ घेऊया आपण? ओके, लेट्स टेक दिस वन. आवाज येते की नाही ते सांगायचं मला, ठीक आहे? मी ऑडिओ शेअर करतोय. एक्सक्यूज मी. आवाज येते की नाही सांगायचं. is that I'm going to be more kinder to my husband, Rohit. येत आहे ना? I'm in the middle of a shoot. येत आहे ना? Yes, sir. तर Yes, sir. ही स्टेप तुम्ही ऑलरेडी करत आहात. अगेन, शीतल इज न्यू, बट रेस्ट ऑफ यू आर ऑलरेडी डुईंग दिस स्टेप, राईट? काहीतरी पाहणे 1 मिनिट, राईट? आता याच्यामध्ये आपल्याला शॅडोईंग ॲड करायची आहे. शॅडोईंग म्हणजे काय? इट्स अ सिम्पल टेक्निक ज्याच्यामध्ये आपण एखाद्या स्पीकरला ऐकतो आणि त्यांचं अनुकरण करतो. म्हणजे ते जे बोलले त्यांना एक वाक्य बोलू द्यायचं, मग त्यांना पॉज करायचं आणि ते जे बोलले ते तसंच बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण आपल्याला शॅडोईंग करायची आहे, पॅरोटिंग नाही करायची आहे. आता शॅडोईंग आणि पॅरोटिंगमध्ये काय फरक आहे? पॅरोटिंग म्हणजे पोपटपंची करणे. पोपटही बोलतो माणसासारखा, पण त्याला समजतं का तो काय बोलतो? नाही समजत, नाही का? सो दॅट्स पॅरोटिंग. तर आपल्याला पॅरोटिंग नाही करायचं आहे, आपल्याला शॅडोईंग करायची आहे. म्हणजे आपण अनुकरण करणार आहोत, ते जे बोलतात तसंच बोलणार आहोत, पण आपण समजून उमजून बोलणार आहोत, ठीक आहे? कारण की आपली स्टेपच आहे, इनपुट नंतरची स्टेप असते अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन, राईट? जर तुम्हाला समजत नसेल तर ते बोलण्याचा काहीच फायदा नाही आहे. इथपर्यंत क्लिअर झालं मी काय म्हणतोय? आता जर नाही समजेल तर मग आपल्याकडे 2 टेक्निक्स आहेत. एक चंकमध्ये ब्रेक करून पहा, समजतं का? खूपदा समजून जातं. आणि जर नाही समजेल तर मग गुगल ट्रान्सलेटर किंवा ChatGPT तुमच्याकडे आहेच, ठीक आहे? तर कसं करतात शॅडोईंग? मी करून दाखवतोय, बघा थोडंसं.
Year's resolution is that I'm going to be more kinder to my husband, Rohit. ओके, ठीक आहे. पुन्हा एकदा बघतो मी. Resolution is that I'm going to be more kinder सो माय न्यू इयर्स रेझोल्युशन इज दॅट to my husband, Rohit. आय एम गोइंग टू बी मोर काइंडर टू माय हजबंड. हा ॲक्च्युली वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट थोडं चुकलं. मोर काइंडर ग्रामॅटिकली करेक्ट नसतं, काइंडरच म्हणतात फक्त. ठीक आहे, पण ठीक आहे, चालतं तेवढं. I'm going to be more kinder to my husband, Rohit. My New Year resolution is that I'm going to be more kinder to my husband. I'm in the middle of a shoot. That's okay. So where was I? Rohit, I'm in the middle of a shoot. That's okay. Rohit, I'm in the middle of a shoot. That's okay. So where was I? I'm going to be kinder. So where was I? So where was I? प्रयत्न करा की ती जशी बोलते तसंच बोलण्याचा प्रयत्न करा. अचानक जमणार नाही, आय नो. पण तुम्ही नोटीस केलं असेल की ती सो वेअर वॉज आय असं नाही बोलत आहे. ती कसं बोलते, सो वेअर वॉज आय, वेअर वॉज आय, राईट. फास्ट स्पीकर्स बोलताना साऊंड्स खूप शॉर्टन करतात. प्रत्येक शब्दाचा एकदम क्लिअर उच्चारण करत नाही. पण ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही एवढं नाही करू शकले तर स्वतःचा गळा नाही दाबायचा आहे. इट्स ओके. पण प्रयत्न जरूर करायचा. ठीक आहे. I'm going to have more patience with Rohit. आय एम गोइंग टू हॅव मोर पेशन्स विथ रोहित. I'm trying to. No, I haven't. आय एम ट्राइंग टू. नो, आय हॅवंट. Yeah, so I'm going to be kinder, have more patience. I'm going to be Yeah, so I'm going to be kinder, have more patience. more supportive. Rohit, I'm going to be more supportive. yeah, so I'm going to be kinder, have more patience. I'm going to be more supportive. Yeah, so I'm going to be kinder, have more patience. I'm going to be more supportive. Rohit, I'm literally in the middle of a shoot. I'll just go check inside. Yeah, Rohit, I'm literally in the middle of a shoot. just go. Yeah, just go. Anyway, once more. So Anyway, once more. I'm going to be kinder, patient, be more supportive, and So I'm going to be more kinder, patient, be more supportive. try not to raise my voice at him. Rohit! So I'm going to try not to raise my voice at him. Patient, be more supportive, and I'm going to try not to raise my voice at him. Rohit! Oh my fucking god! Are you serious? And I'm going to try not to raise my voice at him. तर हा व्हिडिओची पंचलाईन तुम्हाला समजली असेल. हा व्हिडिओ विरोधाभासावर आहे. ती व्हिडिओमध्ये काहीतरी बोलते आणि त्याचं उलट ऍक्च्युअल मध्ये चालू आहे. बरोबर, Yes. बरोबर आहे ना. व्हिडिओचा मजाक जोक समजला की नाही तुम्हाला लोकांना? हो समजला? Yes, sir. समजलं. हम्म. तर तुम्ही नोटीस केलं असेल की मी प्रत्येक वाक्यानंतर व्हिडिओला पॉज करतोय आणि ते तसंच बोलण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर, दॅट इज कॉल्ड शॅडोईंग. या टेक्निकला काय म्हणतात? शॅडोईंग. आता माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हे वाक्य खूप सोपे आहेत. आता मी तुम्हाला विचारेन, ही या लेवलची इंग्लिश कठीण आहे तुमच्यासाठी की समजण्यासारखी आहे? समजती सर बोलता हा शीतल. सेंटेन्स समजती बोलता वेळेस सेंटेन्स आठवत नाही. आणि त्याच्यासाठी आपण वापरतोय चंकिंग मेथड. ठीक आहे. ठीक आहे ना, मी एक्सप्लेन करेन. व्हॉट अबाउट अदर्स? दीपा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जमेन? समजते सर. राईट, ठीक आहे. आता शीतलने म्हटलं समजते पण बोलता येत नाही, आणि त्याच्यासाठी मी याच्यामध्ये एक स्टेप वाढवतोय आणि ती स्टेप आहे लिहून काढणे. जरुरी नाही शीतल की तुम्हाला प्रत्येकच वाक्य नाही समजणार. जे छोटे छोटे वाक्य आहे, जसा स्क्रीनवर आता जो वाक्य आहे, आर यू सिरियस, हा तुम्हाला समजेल, ग्रास्प होईल आणि बोलता येईल. कोणता वाक्य नाही येणार? एखादा लंबा वाक्य जो खूप फास्ट बोलला गेला, कदाचित तो पकडायला आणि बोलायला डिफिकल्ट जाईल. एम आय राईट शीतल? येस सर. तर मग जे वाक्य तुम्हाला पकडायला कठीण गेले, जे वाक्य पकडून रिपीट करायला कठीण गेले, तेच वाक्य तुम्ही लिहून काढा, त्याला चंक्स मध्ये तोडा आणि मग बोलण्याचा प्रयत्न करा.
उदाहरणार्थ मला असं वाटतं हा जो एक वाक्य होता आय एम एक it, second. and I'm going to try not to raise my voice at him. हा वाला वाक्य थोडा डिफिकल्ट वाटतंय मला, खास करून तुमच्यासाठी. आय एम गोइंग टू ट्राय नॉट टू रेज माय व्हॉइस ॲट हिम. बरोबर. मी स्क्रीन थांबवतो ही वाली. तर मग अशा वेळेस काय करायचं, जे वाक्य तुम्हाला कठीण किंवा लॉंग किंवा ग्रास्प करून रिपीट करण्यास थोडे डिफिकल्ट वाटतायत, तेच वाक्य तुम्ही लिहून काढा. म्हणजे एका व्हिडिओमध्ये तुम्ही 5, 6, 7, 8, 10 वाक्य लिहिले तरी इट्स मोर दॅन सफिशियंट फॉर मी. तर हा वाक्य मी लिहून काढतो. आता मी इथे टाईप करणार ऑब्व्हियसली. नाही, मी लिहूनही काढू शकतो, माझ्याकडे पेन तर आहे. तो आय एम गोइंग टू ट्राय not to raise my voice at him. मग याला चंक्समध्ये थोडा समजून घ्या आणि मग बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक स्टेप वाढवा. आय एम गोइंग टू ट्राय. आय एम गोइंग टू म्हणजे मी करणार. अरे यार, पेन का बरं चिन्ह होतं माझं. आय एम गोइंग टू म्हणजे मी करणार आहे. काय करणार आहे? आय एम गोइंग टू ट्राय, मी ट्राय करणार आहे. नॉट टू रेज, आवाज न वाढवण्याचा किंवा चढवण्याचा, सॉरी हां, वाढवण्याचा. काय वाढवण्याचा? माय व्हॉइस, माझा आवाज. ॲट हिम म्हणजे त्याच्यावर. त्याच्यावर. म्हणजे मी प्रयत्न करणार आहे नाही वाढवण्याचा माझा आवाज त्याच्यावर. असं आहे ना वाक्य. मग लक्षात ठेवायचं, आय एम गोइंग टू ट्राय नॉट टू रेज माय व्हॉइस ॲट हिम. I am going to try not to raise my voice at him. I am going to try not to raise my voice at him. प्रयत्न करा दीपा. आय एम गोइंग टू ट्राय नॉट टू रेज माय व्हॉइस ॲट हिम. बहुत बढ़िया. Very Sheetal. Sheetal is not there. Mayuri, you can try to repeat that sentence. मोबाईल डेट झाला. अच्छा, शीतलचा मोबाईल रेट झाला का? शीतल तर दिसतंय मला आता. शीतल, कॅन यू रिपीट? I'm हां हां. I येस मयुरी. I'm going to try not to raise my voice at him. राईज नाही हो, रेज आहे. रेज रेज म्हणजे वाढवणे. ठीक आहे. शीतल, कॅन यू रिपीट द Sorry. सेंटेन्स? I'm going to try not to reach my voice at him. व्हेरी गुड. मग शीतल, तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं. जे वाक्य बोलायला कठीण जातील ते वाक्य लिहून काढायचे, त्यांना चंक्समध्ये ब्रेकडाऊन करायचं, समजून उमजून मग बोलण्याचा प्रयत्न करायचा. राईट. Yes. शीतल, यू आर अ टीचर. तर तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही. जेव्हा आपण पेपरवर काहीतरी लिहितो ना, तर ते डोक्यात पक्के होत असतात अगदी चांगल्या प्रकारे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला लिहून काढायला सांगतोय. ठीक आहे. सॉरी. I'm trying to being a teacher. I'm not a perfect teacher. हां, सो in order to be a good teacher, you have to be a good student first. Okay. So be a diligent student हाँ. and do what I'm asking you to do. ठीक आहे. Yes. तर मग या प्रोसेसला समराईज करतो. ऑल ऑफ यू एक्सेप्ट शीतल आर ऑलरेडी वॉचिंग व्हिडिओज एव्हरी डे. एम आय राईट? येस सर. So now Yes, we are sir. adding a couple of steps. Now you have to shadow it. Okay. You have to shadow it. Shadow करणे म्हणजे काय ते आताच सांगितलं. एक एक वाक्य त्यांना बोलू द्या, थांबवा आणि त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. देअर इज वन मोर स्टेप. जे वाक्य लंबे वाटतात, जे वाक्य समजायला थोडे कठीण वाटतात, त्यांना लिहून काढा. चंक्समध्ये कॅज्युअली, नॉट कॅज्युअली, कॉन्शियसली ब्रेक डाऊन करून समजून बुजून मग रिपीट करा. ठीक आहे. तर दिवसाला 2, 3, 4, 5 वाक्य तुम्ही लिहून काढले ना तरी खूप आहे. ठीक आहे. तर मग ती जी ऍक्टिव्हिटी करतोय आपण, तिचा वेळ वाढेल. जी ऍक्टिव्हिटी तुम्ही आता 1 मिनिटात करत असाल, मे बी त्याला 5 ते 10 मिनिटं लागतील, कदाचित 15 मिनिटं लागतील. पण तुम्हाला करावं लागेल. हवं तर अल्टरनेट डेला करा शॅडो, जर वाटत आहे तुम्हाला की माझ्याकडे तितका वेळ नाही, पण करा. ठीक आहे. अँड आय कॅन प्रॉमिस यू, वन्स यू स्टार्ट डुईंग दिस, वन्स यू स्टार्ट बिल्डिंग दिस अप, तुमचं कॉम्प्रिहेन्शन वाढेल आणि तुमची बोलण्याची एबिलिटी सुद्धा विकसित होईल. ठीक आहे. कोणी जर मला विचारेल की सर फास्ट इंग्रजी कशी शिकायची बोलायला, तर मी म्हणेन लोकांना ऐका, समजून घ्या आणि त्यांच्यासारखंच बोला. रिपीट करा त्यांचे वाक्य. बेसिकली शॅडोईंग टेक्निक. ठीक आहे. जर फास्ट बोलायला शिकायचं आहे तर. ठीक आहे.
आणि त्याच्यामध्ये स्टेप आहे कॉम्प्रिहेन्शनची, जे आपण ऐकतो ते समजलं पाहिजे. ठीक आहे. तर शॅडोइंग इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह टेक्निक्स टू लर्न टू स्पीक इंग्लिश फास्ट. आणि म्हणूनही मी आजपासून तुमच्या रुटीनमध्ये ॲड करतोय. ठीक आहे. So I'm modifying your challenge. Now you have to watch a video, shadow it, and write down the difficult sentence and shadow them as well. ठीक है. मयुरीकडून मी आज हा करून घेतलेला आहे, शॅडो कसं करायचं. स्वतःला तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे आणि ग्रुपमध्ये नका पाठवू जर तुम्हाला शरम वाटत असेल तर, पण तुम्हाला मला पाठवायचं आहे. ठीक आहे. तर मयुरी, विथ युअर परमिशन कॅन आय शो देम द व्हिडिओ. मी शेअर नाही करत, मी दाखवतो त्यांना फक्त. चालेल. हो सर, तिथे काय? त्याच्यात काय आहे, व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. हे असं मला खूप आवडतं. असं काय विचित्र करत आहे मी त्याच्यामध्ये नाही, पण काही काही लोकांना थोडंसं वाटतं, तर आय कॅन अंडरस्टँड दॅट ऑल्सो. ओके, मोबाईलमधनंच दाखवतो माझ्या. लेट मी शेअर माय स्क्रीन अगेन. सर हे पाच. 2 मिनिटात आपण एंड करूया. माझा ऑलरेडी क्लास सुरू झाला असणार, मला तो क्लास अटेंड करायचा आहे. सो जस्ट गिव मी 2 मिनिट्स, मी तुम्हाला एक झलक दाखवेन आणि मग तुम्हाला हेच करायचं आहे. ठीक आहे. रेकॉर्ड करायला कशा म्हणतो, 2 कारणं आहेत. एक कारण तुम्ही स्वतःला पाहू शकला पाहिजे, तुम्हाला रिअलाइज होईल की मला किती पटकन बोलता येते किंवा नाही येत. तुम्ही स्वतःला दिसले पाहिजेत की तुम्ही कसं करताय. आणि दुसरं कारण, इट विल बी अ प्रूफ की तुम्ही केलं आहे हे, तर तो प्रूफ माझ्यासाठी सर्व करेल. ठीक आहे. प्ले करू. How can I help you? Could could I help? Could I have a glass of water? Could I have a glass of water? Glass of water नंतर काय? Of course. Of course. Would you like to ice? Would you like to ice? No ice, please. Okay. One water, no ice. I'll be right back. With रेकॉर्ड करून मला पाठवण्याचा आणखी एक फायदा, मी त्याच्यावर फीडबॅक देऊ शकेन. मी सांगू शकेन तुम्ही काय योग्य केलं आणि काय अयोग्य, आणि त्याच्यामुळे तुम्हाला लवकर इम्प्रूव्ह करायला मदत होईल. ठीक आहे. रेकॉर्ड करण्याला लाजायचं नाही. कोणीतरी मला विचारतं की मी कुठेतरी शेअर करणाऱ्याला, मी तुम्हाला विचारल्याशिवाय कुठेच काही शेअर करत नसतो. ठीक आहे. माझ्या क्लासची एक पॉलिसी असते, मी ॲडमिशन फॉर्म तुमच्यासाठी शेअर करेन. त्याच्यामध्ये आपल्या क्लासचे काही क्लिप्स जे मला वाटले की याच्यातून लोकांना शिकायला होईल ते मी शेअर करत असतो. पण त्याच्यामध्ये मी आपल्या स्टुडंट्सना कळवतो, त्यांची परमिशन घेतो. सो एव्हरीथिंग विल बी एथिकल, एव्हरीथिंग विल बी आस्क्ड टू यू. ठीक आहे. तर हा विचार करायचा नाही की आमच्या क्लिपचा कुठेतरी वापर होणार. तुम्हाला एम्बॅरस करण्यासारखं मी काहीच करणार नाही. ठीक आहे. समजलं. जे काय मी तुम्हाला करायला सांगतो ते मेनली तुमच्या ग्रोथसाठी असतं, फीडबॅक आणि मॉनिटरिंगसाठी असतं. ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला समजतो मी जो बोलतोय. हां, कारण की एका दोघा स्टुडंट म्हटलं आहे, त्यांना कोणाला लाज वाटते, कोणाला वाटतं की सर दुसऱ्यांना दाखवतील. आता पहिली गोष्ट, तुम्ही या क्लासमध्ये काहीतरी विचित्र किंवा असं काही करत नाही आहात. यू आर प्रॅक्टिसिंग बेसिकली, है ना. तेही दाखवलं तर तसं पाहिलं तर फरक पडायला नाही पाहिजे. पण आय कॅन अंडरस्टँड की वाटतं यार लोकांना काय वाटेल, मला बोलता येत नाही. आय कॅन अंडरस्टँड दॅट. ओके. अँड दॅट्स वाय आय विल बी एथिकल विथ यू. आय विल नॉट शेअर एनिथिंग एनिवेअर विदाउट आस्किंग यू. ठीक आहे. सो दॅट इज माय प्रॉमिस टू यू. समजलं. तुम्हाला जेव्हा मी रेकॉर्ड करायला सांगतो ते मी तुमच्या फायद्यासाठी सांगतो. ठीक आहे. माझ्याकडे खूप सारा कॉन्टेंट आहे लोकांना दाखवायला, आणि याही बॅचमधला जो वापरेन मी तुम्हाला विचारून तुम्हाला सांगून वापरेन. त्याच्यामुळे त्या ॲस्पेक्टची तुम्ही चिंता करायची नाही. ठीक आहे. ही टास्क, याचा पर्पज मी ऑलरेडी समजून सांगितला आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करून पाठवता, तुम्हालाही दिसतं तुम्ही काय करता, मलाही दिसतं, आणि मला दिसल्यामुळे मी तुम्हाला फीडबॅक देऊ शकतो. ठीक आहे. म्हणत होती ती, मी जाते आणि वापस येते. आय विल बी राईट बॅक विथ दॅट. थँक यू.
तर मयुरीने एक व्हिडिओ बघितला, जवळपास सगळेच वाक्य लिहून काढले, हो ना मयुरी? हो सर. व्हिडिओ आधी बघितलेला आहे, तो रेफरन्स मयुरीच्या डोक्यात आहे आणि मग ती आपल्या टेक्स्टला रेफर करून ती बोलून बघत आहे. त्याच्यामुळे वाक्याचा सेन्स हळूहळू डेव्हलप व्हायला लागेल. समजलं सगळ्यांना? येस सर. तो आय एम ऑलरेडी गेटिंग लेट. जर काही कन्फ्युजन असेल तर पटकन विचारा तुम्ही मला. काहीच कन्फ्युजन नाही सर. शीतल, आर यू कन्फ्युज्ड एनीवेअर? नो सर. पहिले जे ऍक्टिव्हिटी सांगितलेले आहेत ते कोणत्या आहेत सर? हां, ही जी ॲक्टिव्हिटी जे डेली करतायत दीपा आणि बाकी सगळे, ती आहे की रोज एक व्हिडिओ बघायचा असतो आणि टास्क कंप्लीट केलेलं मला पाठवायचं असतं. मी दाखवतो ग्रुपमध्ये. सध्या लोक मला इंडिव्हिज्युअली रिस्पॉन्ड करत आहेत. दीपा, तुमचं टास्क कंप्लीशन किंवा मी दुसऱ्या ग्रुपमध्ये दाखवतो. बेसिकली यू हॅव टू वॉच अ व्हिडिओ. काही मी सजेशन्स, रेकमेंडेशन्स ऑलरेडी दिले आहेत शीतल. काहीतरी इंग्रजीमध्ये बघायचं, ठीक आहे? आणि ते बघून झाल्यावर मला एक मेसेज टाकायचा, टास्क कंप्लीटेड म्हणून, ठीक आहे? तुम्ही आज आपल्या मतानं काहीतरी बघा. उद्या सगळे रेकमेंडेशन्स मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे? ठीक. मॉर्निंग बॅच कुठे गेली यार माझी? मी पटकन तुम्हाला झलक दाखवतो एक. तुम्ही लोक ग्रुपमध्ये मला मेसेज टाका. आता आपण ग्रुप बनवलेला आहे, तर तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाका टास्क कंप्लीटेड म्हणून, ठीक आहे? सगळ्यांना दिसतं ना हो की बाकी लोक करतायत ना, मीच नाही करत आहे म्हणून. मी व्हिडिओ पण शेअर करायला लावतो. तुम्ही जो व्हिडिओ बघितला हा दुसरा ग्रुप आहे, हा, ठीक आहे? बघायचं दिसतं टास्क कंप्लीटेड असं मेसेज दिसतंय ना हे? दिसतंय ना? येस सर. असंच, ठीक आहे? ओके. येस सर. आणखी काय डाऊट? हो सर. No. शक्यतो उद्या करा. तुम्ही एखादा व्हिडिओ निवडा, बघा, शॅडो करा, काही वाक्य लिहून काढा, लिहिलेली माझ्यासोबत ग्रुपमध्ये शेअर करून टाका. भले व्हिडिओ नका करू ग्रुपमध्ये, तुमचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ स्वतःला रेकॉर्ड करा, शॅडो करा आणि तो व्हिडिओ मला पाठवा पर्सनली, ठीक आहे? येस सर. अल्टरनेट डे केलं चालेल मला. मी तुम्हाला, आय एम नॉट ट्राईंग टू ओव्हरबर्डन यू, ठीक आहे? चलो देन, आय विल सी यू टुमॉरो. हॅव अ गुड नाईट एव्हरीबडी. Same to you.